36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. तिवसा तालुक्यातील इमेज कम्प्युटर इन्स्टिट्यूट येथे 1 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता मोफत रोजगार कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे भव्य उद्घाटन सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी MSSSDS च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली इमेज कम्प्युटर इन्स्टिट्यूट तिवसा येथे मोफत रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण केंद्राचं भव्य उद्घाटन नुकतंच संपन्न झालं. या केंद्रामध्ये युवकांसाठी सोलर इन्स्टॉलर आणि CCTV इन्स्टॉलेशन टेक्निशियन यांसारख्या रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचं मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राजेश भाऊ वानखडे यांच्या हस्ते करण्यात आलंय. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या आयुक्त श्रीमती प्रांजली बारस्कर मॅडम उपस्थित होत्या. राज्यातील युवक युवतींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केलंय. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तांत्रिक क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची मोठी गरज आहे. हीच गरज ओळखून हे केंद्र तिवसा येथील तरुणांसाठी उपलब्ध करून देण्यात आलंय. या प्रसंगी श्री प्रवीण बामुळे, श्री वैभव टेटू, माजी मुख्याध्यापक श्री गुणवंतराव देवतारे, माजी सरपंच प्रदीप गोरखेडे, माजी सरपंच सचिन राऊत, युनिव्हर्सल कोचिंग क्लासचे संचालक राजू ढोरे, स्पार्क कम्प्युटरच्या संचालिका श्रीराव मॅडम, पत्रकार हेमंत निखाडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचं आयोजन सूरज हरिदासराव देवतारे आणि सौ पूजा सूरज देवतारे यांनी केलेलं होतं. यावेळी मोठ्या संख्येने प्रवेशित विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सोलर इन्स्टॉलेशन आणि CCTVचे त्याचा आज उद्घाटनाचा समारोह आहे. तर मी जे आमचे आयोजक लाभलेले आहे माननीय वानखडे सर यांचं मी स्वागत करतो. मॅडम जे आपले आयुक्त आहे आपल्या जिल्ह्याचे त्यांचं मी स्वागत करतो. आपल्यासाठी राबवलेलं आहे, आपण त्याचा भरभरून लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करते. आणि सरांनी आपल्या मनोगतातून तेच व्यक्त केले आहे. सरांचे मी आभार मानते आणि धन्यवाद देते. नव्या वाटेवरचे नवे पाऊल, रिबीन कापून उमटूया प्रगतीचे चाऊल, रिबीन कापून उमटूया प्रगतीची चाऊल. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.